नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मंडळी नमस्कार। सध्या समाज माध्यमांवर आणि बऱ्याचशा भाविकांमध्ये संभ्रम आहे होळी आणि ग्रहण या दोन्ही विषयासंदर्भात। होलिका आणि ग्रहणाचा पर्वकाल या सगळ्यांच्या याच्यामध्ये आपल्याला तणावदायक स्थिती जर कोणती जाणवते आहे तर ते गर्भवती ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी। आता गर्भवती महिलांसाठी कोणत्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचे नियम आहेत, दरम्यान होळी पण दहन करायची आहे, दरम्यान चंद्रग्रहण पण आलेलं आहे। मग ह्या सगळ्या गोष्टीचा अनुमान पाहता आपण नेमकं काय कशावर विश्वास ठेवावा या सगळ्या गोष्टीचा संभ्रम जे आहे ते आपल्याला बऱ्याच भाविकांमध्ये पाहायला भेटतो। दरम्यान आम्हाला सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर अथवा कार्यालयामध्ये भेटून बऱ्याच भाविकांचे हे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सदैव येत आहेत आणि याचं सर्वांना एकमताने आपल्याला निर्णय देता यावा यासाठी हा व्हिडिओ वगैरे जे आहेत आपण करत आहोत। दिनांक 2 तारखेला येणारा जे होलिका पर्वकाल आहे या संदर्भात आपण पहिलं जाणून घेऊ। स्क्रीनवर आपल्याला एक श्लोक दिसतोय, तो श्लोक असा आहे की होलिका दहनाच्या कालावधीमध्ये कोणत्या मुहूर्तावर होलिकेचं दहन असावं आणि कशा पद्धतीनुसार होलिकेचं दहन केल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि सात्विक पद्धतीने होलिका दहन जे आहे ते प्रत्येक आपल्या संस्कारांचं संवर्धन करणारं राहील। आरोग्यासाठी ही होळी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीची होईल या सगळ्यांच्या गोष्टीचं जसं गणितामध्ये सूत्र असतात त्याच पद्धतीचा हा सूत्र जो आहे तो शास्त्रामध्ये वर्णित आहे, जो फॉर्म्युला आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये वर्णित आहे। स्क्रीनवर आपण पाहू शकता, भद्रायाम द्वेन कर्तव्ये श्रावणी फाल्गुनी तथा श्रावणी नृपतीम हंती ग्रामम दहती फाल्गुनी असं मत आहे। म्हणजे या ठिकाणी कोणत्या मुहूर्तावर जर समजा आपण अशुभ मुहूर्तावर जर होलिकेचं दहन करत आहोत तर त्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते आपण पाहिले। मागच्या काही व्हिडिओमध्ये दरवर्षी आपण जे होळीचे व्हिडिओ प्रसारित करतो त्यामध्ये आपण त्या वर्तमान कालावधीमध्ये होळी चुकीच्या मुहूर्तावर पेटल्याच्या नंतर त्याचे पडसाद जे आहेत आपल्याला समाजामध्ये आपण कशा पद्धतीने झाले ते आपण पाहिले। त्यामुळे या वर्षीची होलिका जी आहे त्या संदर्भाची सुद्धा शंकाची स्थिती आपल्या प्रत्येकांमध्ये नसावी यासाठीचा हा सगळा डिटेल्स जो आहेत आम्ही तुम्हाला देत आहोत। मंडळी, होळीच्या कालावधीमध्ये भद्रा आणि भद्राच्या कालावधीमध्ये होलिका दहन व्हावं का या बाबतीचा प्रश्न अनेकांचा आहे। भद्रा या वर्षीचा जो कालावधी आहे तो भद्राचा कालावधी संध्याकाळी 5:56 ते पहाटे म्हणजे 3 तारखेच्या पहाटे 5:29 पर्यंत असल्यामुळे भद्रा हा पूर्ण वेळ आपल्याला पाहायला भेटणार आहे। भद्रा संदर्भात होलिका दहनाच्या प्रसंगी आपण ग्रंथामध्ये एक वर्णन आहे ते म्हणजे प्रदोष काले होलिका दहनम हे मत आहे। प्रदोष काळामध्ये होलिके दहन आपण करू शकतो आणि त्याचे पडसाद आपल्याला साईड इफेक्ट जे आहेत ते काही दिसणार नाहीत असं देखील मत ग्रंथकारांचं आहे। त्यामुळे आपण होळीचा पर्वकाल जो आहे त्याचा आपण जो आनंद उत्सव करणार आहोत, होलिका दहन जे करणार आहोत ते आपण प्रदोष काळामध्ये करावं। भद्रामुखाचा कालावधी त्यागून होलिका दहन करू शकतो असं मत आहे। त्यामुळे संध्याकाळी 5:56 ते पहाटे 5:29 पर्यंत हा जो भद्रा काल आहे त्या भद्रा काला दरम्यान जो प्रदोष काळ 2 तारखेला सोमवारी संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंतचा हा जो मुहूर्त आहे या मुहूर्तावर आपण होलिका दहन करू शकता। याचा कोणताही त्रास समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही। परत एकदा आपण त्याची तारीख आणि वेळ व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्या मुहूर्तावरच होलिका दहन निश्चित करा। सोमवार दिनांक 2 मार्च 2026 प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 6:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत होलिकेचं दहन आपण निश्चित करू शकता आणि या मुहूर्तावर होलिका दहन केल्यानंतर आपल्याला त्याचा कोणताही साईड इफेक्ट जो आहे तो समाजामध्ये पाहायला भेटणार नाही याची आपण निश्चित नोंद घ्यावी। आपण आता अभ्यासू तेच होलिका दहनानंतर दुसरा संभ्रम जो आहे तो चंद्रग्रहणासंदर्भात। मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, 2 तारखेला होलिका दहन आहे आणि चंद्रग्रहण 3 तारखेला आहे। त्याच्यामुळे होळीचा पर्वकाल आणि चंद्रग्रहण याचा कोणताही संदर्भ नाही, दोन्ही वेगवेगळ्या दिवशी आहे। त्यामुळे आपल्याला या दोघांचं कोणतंही अनुमान जे आहे ते शंकेच्या दृष्टीने पाहायचं नाहीये।
आपण ग्रहणाचा पर्वकाल जो आहे तो स्क्रीनवर पाहून घेऊ. ग्रहणाची तारीख, ग्रहणाचे स्पर्श, ग्रहणाचे वेध इत्यादी तुम्हाला दिसतंय. मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपल्याला चंद्रग्रहण जे आहे ते पाहायला भेटणार आहे. खग्रास चंद्रग्रहण हे असणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणाचा जो वेधाचा कालावधी आहे तो सूर्योदयापासूनच चालू होतो ते मोक्षापर्यंत आहे. मोक्ष म्हणजेच सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचा कालावधी असणार आहे. सर्वसामान्य भाविकांना हा जो कालावधी आहे तो सकाळी सूर्योदयापासून 3 तारखेला सूर्योदयापासून पाळायचा आहे ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत, म्हणजेच त्या दिवशीचा सूर्यास्त जो आहे, मोक्षकाल जो आहे तो संध्याकाळी 6:48 असल्या कारणाने ग्रहण संध्याकाळी 6:48 पर्यंत पाळायचे. आता विषय येतो तो म्हणजेच सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंत आजारी बालक, छोटे छोटे बाळ किंवा घरामध्ये अशक्त व्यक्ती, आजारी व्यक्ती किंवा गर्भवती महिला या सगळ्या जणांना सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 पावणे 7 पर्यंतचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये एवढ्या वेळ त्यांना पाळता येईल का? तर ग्रंथकारांनी त्याच्यावर त्यांच्यासाठी शिथिलता असलेले एक कालावधी दिलेला आहे. तो म्हणजे अबाल, वृद्ध, आजारी आणि गर्भवती महिलांसाठी सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:48 पर्यंतचा कालावधी जो आहे तो पाळायचा आहे. आता आपण स्क्रीनवर पाहूया की ग्रहणाचा स्पर्श ते मोक्ष याची डिटेलिंग. सर्वप्रथम आपण पाहू ग्रहणाचा स्पर्श कधी होतोय. ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 होईल. संमिलन काल जो असेल ग्रहणाचा तो दुपारी 4:34 असणार आहे. ग्रहणाचा मध्यकाल जो असेल तो सायंकाळी 5:04 असेल. ग्रहणाचा उन्मिलन जे असेल ते संध्याकाळी 5:33 असेल आणि ग्रहणाचा मोक्ष जो असेल तो संध्याकाळी 6:48 पर्यंत आहे. तर दुपारी 3:20 पासून ते सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल जो आहे तो आपल्याला पाळायचा आहे. आता या कालावधीमध्ये आपल्याला काय काय करायचंय आणि काय काय नाही करायचंय याच्या गोष्टी आपण तपासू. आपण यामध्ये पाहू शकतो आहोत की वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्म इत्यादी कर्म करता येतात. वेद कालामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्न पदार्थ खाऊ नयेत. मात्र वेद काळामध्ये इतर आवश्यक असं पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्म वेद काळामध्ये अतिसंकट काळी किंवा जास्तच अशक्तपणा असेल तर आपण निश्चित करू शकता. ग्रहण पर्व काळामध्ये म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:48 पर्यंत या काळामध्ये पाणी पिणे, मलमूत्र उत्सर्ग करणे या काही गोष्टी करू नयेत. आपण आता अभ्यासतो आहोत की ग्रहण कालामध्ये कोणते कोणते कृत्य आहेत. सूर्यास्त झाल्यानंतर ग्रहणाचं स्नान जे आहे ते आपण करून शुद्धी होईल. पर्व कालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान इत्यादी जे शक्य असेल ते आपण करू शकता. पूर्वी आपण आपल्या गुरूंचा जर गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या कालावधीमध्ये आपण पुरश्चरण पद्धती चंद्रग्रहणामध्ये करू शकतो. ग्रहण मोक्षानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. अशौच म्हणजे सोयर अथवा सूतक असता आपल्याला त्या संदर्भाचे काही नियम जे आहेत ते निश्चितच अभ्यासणं गरजेचं आहे. अशौच असता ग्रहण कालामध्ये संबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते, याची आपण निश्चितच काळजी घेतली पाहिजे. आपण पुढे बघूयात की ग्रहणाच्या कालावधीमध्ये कोणत्या राशीला कसं फल भेटेल. आपण राशीचे फल तपासतोय. जर आपली मिथुन राशी असेल, तुला राशी असेल, वृश्चिक राशी असेल आणि मीन राशी असेल तर या राशींना ग्रहणाच्या कालावधीमध्ये शुभ फल आहेत. जर आपली मेष राशी, कर्क राशी, धनु राशी आणि कुंभ राशी असेल तर या राशींना मिश्र फल या कालावधीमध्ये पाहायला भेटतील. जर आपली वृषभ राशी, कन्या राशी, मकर राशी या राशींना अनिष्ट फल आपल्याला जे आहे ते पाहायला भेटणार. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या गर्भवती महिलांनी आणि व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये असं मत आहे. आता आपण पाहू की ग्रहणाचा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये ग्रहण कोणत्या कोणत्या देशामध्ये दिसेल, कोणत्या कोणत्या राज्यामध्ये दिसेल. आपण ग्रहणाचे प्रदेश स्क्रीनवर पाहू शकतो. भारतासह आशिया, जपान, रशियाचा मध्य आणि पूर्व प्रदेश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये ग्रहण जे आहे ते दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित असणार आहे.
म्हणजेच ग्रस्त म्हणजे चंद्रबिंब उदयास आलेले असेल, भारतामध्ये कोठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य जो आहे तो अधिकतर पद्धतीने दिसणार नाही असं मत पंचांगकर्त्यांनी वर्णित केले. गुजरातमध्ये राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी 6:48 सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नये असं मत दाते पंचांगामध्ये वर्णित आहे. ग्रहणाचा पुण्यकाल जो आहे तो चंद्रोदयापासून ते मोक्षाच्या कालावधी पुरता मर्यादित सांगितलेला आहे. त्यामुळे ग्रहणाचा या सगळ्या बाबतीतची प्राथमिक माहिती जी आहे ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिली. ग्रहणाच्या बाबतीत अधिकतर माहितीसाठी आपण निश्चितच कार्यालयाला भेट देऊ शकता. हे ग्रहण आणि होलिका दहन या बाबतीतचा जो भ्रम आहे हा निश्चितच या व्हिडिओने जो आहे तो निरसन होईल अशी आम्हाला शंका बिलकुल नाही, तर पूर्णपणे आत्मविश्वासू निर्णय आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अजून काही आपल्याला जर प्रश्न असतील तर निश्चितच आम्हाला विचारू शकता. तूर्तास ओम साईराम.